हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञानविज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 29. जरामरणमोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तत्विदुः कृतस्नम् अध्यात्मम कर्म च अखिलम. शरीर आणि देहधारीचे आयुष्य यापासून मुक्ती मिळविण्यासाठी जे मानव माझ्या आश्रयाला येऊन प्रयत्न करतात ते ब्रह्माला तसेच पूर्णपणे अध्यात्माला आणि परिपूर्णपणे कर्माला जाणतात. जरा मरण मोक्षाय. येथे जरा, मरण आणि मोक्ष असे 3 शब्द वापरले आहेत. ते एकत्र वापरल्यामुळे त्यांच्या स्वतंत्र अर्थाकडे चटकन लक्ष जात नाही, परंतु हे शब्द मुद्दाम वापरले आहेत. त्यांना काही निराळा अर्थ आहे. जरा म्हणजे शरीर आणि मरण म्हणजे त्याच्या देहधारीचे आयुष्य. ह्या 2 गोष्टी निरनिराळ्या आहेत. त्याकडे नीट लक्ष द्यायला पाहिजे, तरच ज्ञानविज्ञान बरोबर समजले असे होईल. मनुष्याच्या शरीरापासून मुक्ती मिळायला पाहिजे आणि पुन्हा या देहधारीच्या आयुष्यापासून स्वतंत्रपणे मुक्ती मिळायला पाहिजे. शरीरापासून मुक्ती मिळत गेल्याशिवाय देहधारीच्या आयुष्यापासून मुक्ती मिळणार नाही. त्यानंतर मग मोक्ष, मुक्ती शक्य आहे. जरा म्हणजे शरीर. जरा या शब्दापुढे मोक्ष असा शब्द आल्यामुळे जरा याचा अर्थ वार्धक्य असा केला जातो, परंतु तसा अर्थ येथे करू नये. शरीराला वार्धक्य आल्यावरच, शरीर थकल्यावरच, शरीर म्हातारे झाल्यावरच मोक्ष किंवा मुक्ती मिळते असे नाही. मोक्ष किंवा मुक्ती ही केव्हाही अगदी बालवयातही मिळू शकते. तेव्हा मोक्ष किंवा मुक्ती याचा शरीराच्या वार्धक्याशी संबंध नाही. शरीराची मुक्ती ही स्वतंत्र क्रिया आहे. प्रत्येक जन्मी निरनिराळे शरीर धारण केले जाते, परंतु आतील देहधारी तोच राहतो. त्या जन्मात असलेल्या शरीरापासून आपल्याला मुक्ती मिळत गेली पाहिजे. तसेच त्या योनीतील आयुष्यापासूनही मुक्ती मिळत गेली पाहिजे. तरच शेवटी परमात्मा मिलन आणि विलिनीकरण शक्य आहे. उदाहरणार्थ समजा की एका जन्मामध्ये वाघाचे शरीर प्राप्त झाले आहे. आता वाघाच्या जन्मामध्ये वाघाच्या शरीरापासून मुक्ती मिळायला पाहिजे आणि उत्क्रांतीहून पुढील जन्म पुढील योनीत झाला पाहिजे. तसे झाले नाही तर वाघाच्या शरीरापासून जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत वाघाचाच जन्म होत राहील. अशा प्रकारे त्या शरीरातून मुक्ती मिळत मिळत पुढील योनीत जन्म होत, शुद्धी होत होत मानवाची योनी प्राप्त होईल. वाघाच्या योनीतीलच देहधारी आता मानव होईल. हेच उदाहरण पुढे चालू ठेवूया. समजा मानवाचा जन्म झाला आहे. या जन्मी हा मानव सर्वसामान्य जीवन जगत आहे. आता योगक्षेम करून त्याने या सर्वसामान्य शरीरात मुक्ती मिळवून पुढे जायला पाहिजे. समजा आता त्याला तशी सर्वसामान्य शरीरातून मुक्ती मिळून तो पुढील जन्मी सत्प्रवृत्तीच्या योनीत जन्म घेऊन तेथे आयुष्य जगत आहे. येथे एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवावी की वाघाच्या योनीपासून असलेलाच देहधारी सत्प्रवृत्तीच्या शरीरात आहे. समजा येथे आता त्याने शुद्धी करत करत योग्याच्या योनीत जन्म घेऊन प्रवेश केला आहे. येथे त्याला तपस्या करत सायुज्यमुक्त व्हावे लागेल. तरीही देहधारी तोच एकच एक आहे. मग या देहधारीला मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त होईल. आता या देहधारीला प्रत्येक योनीतील आयुष्यामधून मुक्ती मिळाली पाहिजे, तरच त्याला त्या योनीमधून मुक्ती मिळत जाईल. कारण प्रत्येक योनीतील आयुष्य हे निराळे असते. तेवढे आयुष्य तेथे जगावे लागते. मगच त्या योनीतून मुक्ती मिळते. ते आपल्या हातात नाही, ते आपोआप घडावे लागते. असं होत होत योनीतून मुक्ती मिळत मिळत मानवी योनीत शेवटच्या मुक्तीची वाट पाहत थांबावे लागते. एक दिवस ते द्वार उघडते आणि त्या देहधारीचा आत प्रवेश होतो. वरील उदाहरणातील वाघाच्या योनीत शुद्ध होऊन तेथील आयुष्याच्या मुक्तीची वाट पाहावी लागते. ही तपस्या मोठी कठीण आहे.
या वाट पाहण्याच्या काळात काही पातक अयोगिक क्रिया घडली तर पतन होते. असे प्रत्येक योनीत मुक्ती मिळवत पुढील प्रवास करावा लागतो. थोडक्यात जरा म्हणजे शरीर आणि त्याच्या योनीचे आयुष्य म्हणजे मरण हे स्वतंत्र विषय आहेत. प्रत्येक जन्मात योनीत त्या त्या शरीराचे भोग उपभोगून त्या त्या योनीत प्राप्त आयुष्य व्यतीत करावे लागते. तेव्हाच मरण येते, मग मुक्ती प्राप्त होते. हे सर्व समजण्यासाठी 2 स्वतंत्र उदाहरण घेऊया. भगवान श्री रामकृष्ण परमहंस हे मानवी किंवा इतर कोणतीही योनी यापासून आयुष्यापासून मुक्त होते. परंतु ते मानवी शरीरापासून मुक्त झाले नव्हते. त्या मानवी शरीराचे जे काही आयुष्य होते ते त्याच्या व्याधींसह त्यांना मानवी योनीत जगावे लागले. लक्षात घ्या की ते मानवी योनीपासून मुक्त आहेत, परंतु मानवी शरीरापासून मुक्त नाहीत. या मानवी शरीरापासून मुक्त झाल्यावरच मगच त्यांना अवतार समाप्त करता आला. तोपर्यंत त्यांना येथून जाता आले नाही. ज्ञानेश्वर माऊली हे मानवी आयुष्यापासून किती वर्ष जगायचे यापासून मुक्त होते, परंतु मानवी योनीपासून ते मुक्त नव्हते. मानवी योनीतील कार्य समाप्त झाल्यावर त्यानंतर आयुष्यासाठी त्यांना येथे थांबायचे कारण नव्हते. त्यांनी संजीवन समाधी घेऊन अवतार समाप्त केला. थोरा मोठ्यांनी या श्लोकाचे निराळे अर्थ सांगितले आहेत. ते आपापल्या परी संपन्न आहेत, परिपूर्ण आहेत. माझ्याकडून हा वेगळा अर्थ लिहिला गेला आहे, तोही आपण लक्षात घ्यावा. माम आश्रित्य यतंतीये. भगवंत श्री सांगत आहेत की जे मानव माझ्या आश्रयाला येऊन प्रयत्न करतात, भगवंत श्रींना संपूर्ण शरण जायचे आहे. हे शरण जाणे पूर्ण श्रद्धेने व्हायला पाहिजे. कोणत्याही कसल्याही अटी ठेवून शरणागती होऊ शकत नाही. त्याप्रमाणे भक्तीही होऊ शकत नाही. स्वतःला संपूर्ण कमीपणा घेऊन शरणागती झाली पाहिजे. स्वतःचा अहंकार अभिमान दूर करून विसरून भगवंत श्रींना शरण गेले पाहिजे. त्यांच्या पायावर लोटांगण घातले पाहिजे. भगवंत श्री, आता आपण मला तारा किंवा मारा, मला त्याचे काहीही नाही, कारण मला आता स्वतःचे मत नाही. ते मी आपल्या चरणावर अर्पण केले आहे. आता तुम्ही म्हणाल तसे मी करणार. मी तुमचा गुलाम आहे. स्वतःला संपूर्ण रिकामं करायचं आहे. परमात्मा मिलन व्हावे असे वाटत असेल तर आपण रिकामे असायला पाहिजे. एरवी परमात्मा आपल्या शरीरात प्रवेश कसा करणार? त्याला जागा पाहिजे. त्यासाठी पूर्ण रिकामे व्हावे लागते. परमात्मा महाविराट आहे. त्याला किरकोळ जागा पुरत नाही. त्याला इतर कुणाचे अस्तित्व येथे खपत नाही. आता स्वतःला अस्तित्वच नाहीच. आता जे काही आहे ते तो परमात्माच आहे, मी नाहीच. आता फक्त तोच आहे. ते ब्रह्म ततविदुः कृतस्नम अध्यात्मम कर्म च अखिलम. जे भगवंत श्रींना शरण जातात त्यांना सर्व काही प्राप्त होते. ते ब्रह्माला तसेच पूर्णपणे अध्यात्माला आणि परिपूर्णपणे कर्माला जाणतात. भगवंत श्री मिळवल्यावर आता मिळवायचे असे काही राहिलेच नाही. भगवंत श्रींबरोबर सर्व प्राप्त झाले. अपरा आणि परा दोन्ही प्रकृत्या ज्याच्यापासून उत्पन्न होतात तोच आता मिळाला. या दोन्ही प्रकृत्या त्याच्यातच विलीन झाल्या, पूर्णता झाली. हरिओम.